जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्यासमोर गणिताची एक मालिका आपण आता घेऊन येणार आहोत आणि पहिला जो घटक किंवा पहिला जो टॉपिक आपण घेणार आहोत तो असणार आहे काय? सरासरी. सरासरी म्हणजेच ॲव्हरेज. तर सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काही मूलभूत संकल्पना माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सरासरी म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपण नमूद केलेलं आहे सरासरी म्हणजेच काय? मध्यमान होय. तर थोडक्यात सरासरीला एक दुसरा शब्द वापरलेला आहे ज्याला आपण मध्यमान म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो काय? ॲव्हरेज. आता या सरासरीचं एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला या टाईपचं उदाहरण देता येईल. किंवा एका क्रिकेटपटूने 4 डावांमध्ये, किती डावांमध्ये मित्रांनो? 4 डावांमध्ये अनुक्रमे 37, 77, 56 आणि 26 धावा काढल्या. तर त्यांनी 4 डावांमध्ये किती धावा काढल्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? या सर्वांची बेरीज करावं लागेल. आणि जेव्हा आपण बेरीज कराल तेव्हा एकूण धावा किती येतील? ते 196. आता एकूण डाव किती आहेत? तर एकूण डाव आहेत 4. तर जेव्हा आपण 196ला 4ने भाग देऊ तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे 49. ती असणार आहे काय? या क्रिकेटपटूच्या धावांची सरासरी असणार आहे. आता यावरून आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की सरासरी म्हणजे संख्यांची सारख्या प्रमाणात केलेली वाटणी होय. संख्यांची सारख्या प्रमाणात केलेली वाटणी. आणि जास्त ॲडव्हान्स रीतीने जर आपल्याला सांगायचं झालं तर सरासरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? ज्या संख्यांची सरासरी काढायची आहे, ज्या संख्यांची सरासरी काढायची आहे, प्रथमतः त्याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. नंतर बेरीज केल्यानंतर जितक्या संख्या असतील तितक्या संख्येने त्या बेरजेला जेव्हा आपण भागतो तेव्हा आलेला जो भागाकार असतो त्याला म्हणणार काय? सरासरी. मित्रांनो, सरासरी एकमेव फॉर्म्युलावरती आधारित आहे, एकमेव सूत्रावरती आधारित आहे. आणि सरासरी बरोबर काय? तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण उदाहरणं सोडवणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षरित्या आपण सक्षम होऊ शकणार नाही. तर इथं सर्वप्रथम आपण एक पहिलं उदाहरण पाहूया की पुढील संख्यांचे मध्यमान किती. आता इथं शब्द वापरलेला आहे मध्यमान. दोस्तांनो, आपल्याला ऑलरेडी बोललेलं मी, मध्यमान म्हणजेच काय? सरासरी होय. आणि इथं सरासरीचा फॉर्म्युला मांडून ठेवलेला आहे. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता सर्व संख्यांची बेरीज करायची मला दोस्तांनो, तर 44 अधिक 67 अधिक 98 अधिक 74 अधिक 82 या सर्व संख्यांची मला बेरीज करायची आहे. ठीक आहे, प्रथमतः आपण बेरीज करून टाकू. हा जो वरचा भाग जो आहे तो आपण घेऊन टाकू. आता बेरीज कशी होणार? 2 अधिक 4 होणार 6, 6 अधिक 8 होणार 14, 14 अधिक 7 21, 21 अधिक 4 होणार 25. हातचाले 2 देऊन टाकले, इथं लिहून टाकलं मी 5. नंतर परत एकदा 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 6 30, 30 आणि 4 34, 34 आणि 2 36. तर मित्रांनो, या सर्व संख्यांची जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 365. आता आपल्याला सरासरी काढायची आहे म्हणजे मध्यमान काढायचं आहे. तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता एकूण संख्या किती आहेत दोस्तांनो? 1 2 3 4 5. म्हणजे थोडक्यात मला 365ला जेव्हा मी 5ने भाग देईन तेव्हा मला काय प्राप्त होणार आहे? सरासरी प्राप्त होणार आहे. तर इथं भागाकार करूया आपण. 5 1 5, 5 7 35, 1 5 त्रिक 15. तर थोडक्यात उत्तर जे येणार आहे माझं ते असणार आहे 73. 73 या सर्व संख्यांचं मध्यमान किंवा सरासरी असणार आहे. तर पर्याय असणार आहे मित्रांनो पर्याय 3. मग आपल्या स्क्रीनवरती दुसरा प्रश्न. पुढील संख्यांचे मध्यमान किती? पुढील संख्यांचे मध्यमान किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. परत एकदा सूत्र आपल्या समोर आहे. आपल्याला फक्त सूत्रांमध्ये संख्या मांडायच्या आहेत आणि उत्तर काढून टाकायचं आहे. तर आता मला इथं परत एकदा मध्यमान विचारलं आहे म्हणजेच काय विचारली आहे? सरासरी विचारलेली आहे. आणि सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. आता आपण सर्व संख्यांची बेरीज करून टाकूया. 169 अधिक 182 अधिक 214 अधिक 252 अधिक 198 अधिक 221 यांची बेरीज किती येईल दोस्तांनो? यांची बेरीज किती येणार आहे? 1 1 आणि 8 9.
9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 17, 17 आणि 9 किती येणार दोस्तांनो 26. तर इथं लिहून टाकलं आपण 6. नंतर हातच्याले 2, नंतर 2 आणि 9 होणार दोस्तांनो किती 11, 11 आणि 5 होणार 16, 16 आणि 1 17, 17 आणि 8 25, 25 आणि 6 31, 31 आणि 2 33. तर इथं 3 दिलं, या इथं 3 घेऊया. नंतर परत एकदा 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, हा 8 9, 9 आणि 3 12. तर बेरीज जी येणार आहे दोस्तांनो ती येणार आहे 1 2 3 6 1236. आता आपल्याला सर्व संख्यांची बेरीज तर मिळालेली आहे. आता सरासरी काढायची आहे, तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. परत एकदा एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6. एकूण संख्या दोस्तांनो आहेत किती 6. तर या बेरजेला म्हणजे कशाला 1 2 3 6ला मला भाग द्यायचा आहे कशाने तर 6ने भाग द्यायचा आहे. आणि भागाकार केल्यानंतर 6 1 6 6 2 नंतर 6 6 36. तर उत्तर जे येणार आहे माझं ते येणार आहे किती 206. तर या 6 संख्यांचं जे मध्यमान असणार आहे ते उत्तर असणार आहे पर्याय 4 206. आता प्रश्न क्रमांक 3 आपल्या स्क्रीनवरती इथं दिलेलं आहे. सुनंदाला वार्षिक परीक्षेत पुढील प्रमाणे गुण मिळाले. आता कसे कसे गुण मिळालेले आहेत. इंग्रजीमध्ये 48, मराठीमध्ये 60, हिंदीमध्ये 50, गणितामध्ये 74, शास्त्रामध्ये मिळाले 70, समाजशास्त्रात 74. तर तिला प्रत्येक विषयात सरासरी गुण किती मिळालेत आपल्याला सरासरी काढायचे. आता सरासरी काढायचे म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. म्हणजे आता इथं मला सर्व संख्या म्हणजे काय सर्व विषयांमध्ये जे काही मार्क्स पडलेले आहेत त्यांची मला बेरीज करावं लागणार. तर इंग्रजीमध्ये दोस्तांनो किती पडलेले आहेत 48 मार्क. नंतर मराठीमध्ये किती पडले आहेत 60 मार्क. नंतर हिंदीमध्ये सुनंदाला किती पडलेले आहेत तर ते आहेत 50 मार्क. नंतर गणितात 74 मार्क. शास्त्रात पडले तिला 70 मार्क. आणि समाजशास्त्रात पडले तिला किती मार्क 64 मार्क. फाईन. तर सर्वप्रथम आपण बेरीज करून घेऊया. 4 आणि 4 8 आणि 8 16. हातचाला 1 या इथं देऊन टाकलं आपण 6. नंतर 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 5 25, 25 आणि 6 31, 31 आणि 4 35, 35 आणि 1 36. तर एकूण गुण पडलेले आहेत सुनंदाला 366. आता 366 गुण पडलेले आहेत. आता भागिले एकूण संख्या. मित्रांनो एकूण संख्या म्हणजे काय असणार आहे एकूण विषय. आता एकूण विषय किती आहेत तर इंग्रजी 1, मराठी 2, नंतर हिंदी 3, गणित 4था विषय, शास्त्र 5वा, समाजशास्त्र 6वा. म्हणजे थोडक्यात एकूण विषय किती आहेत दोस्तांनो 6. मग आता सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज किती आलेली दोस्तांनो 366 आणि एकूण संख्या किती आहेत दोस्तांनो 6. तर आता मला याचा भाग द्यायचा आहे 6 1 6 6 6 36 आणि जे आहे 61. तर या प्रश्नाचं उत्तर जे काय असणार आहे ते असणार आहे 61 जो की पर्याय येणार आहे किता दुसरा. फाईन. मग आता प्रश्न क्रमांक 4. आता इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्नांचे टाईप्स जे आहेत दोस्तांनो ते बदलत जाणार आहेत. आता इथं पहा 56 32 48 42 आणि क्ष या संख्यांची सरासरी 43 आहे. तर श ची किंमत किती. आता आपल्याला 2 पद्धतीने काढता येईल. आपण प्रथमतः शॉर्टकट मेथड्सचा वापर शक्यतो सुरुवातीला करायचा नाही. जसा जसा आपला सराव होत जाईल आपोआप शॉर्टकट मेथड्स सुचत जातात. आपण पाहतो की अनेक वेळा जे शिक्षक लोक असतात शॉर्टकट मेथड्सचा मारा करतात आणि वास्तविकरित्या त्या शॉर्टकट मेथड्स परीक्षेमध्ये कामी सुद्धा येत नाही. तर इथं आपण वेगळ्या पद्धतीने या प्रश्नाची उकल काढूया. आता इथं काय केलेलं आहे आपल्याला श ची किंमत विचारलेली आहे. फाईन. आता सरासरी म्हणजे काय तर सर्व संख्यांची बेरीज. आता सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्या कोणकोणत्या 56 अधिक 32 अधिक काय 48 अधिक 42 अधिक क्ष. बरोबर. कारण श ही सुद्धा एक संख्या आहे ती काय आहे आपल्याला तेच काढायचं आहे.
तर हे सर्व संख्यांची ही बेरीज येणार आणि भागिले काय येणार मित्रांनो, भागिले एकूण संख्या, तेव्हा आपल्याला सरासरी प्राप्त होणार आहे. आता एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5. ठीक आहे, एकूण संख्या आहेत किती, 5. आता या सर्व संख्यांची सरासरी किती दिलेली आहे दोस्तांनो, आपल्याला 43 दिलेली आहे. 43, तर सरासरी आहे 43. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता मला काय करावं लागणार आहे, इथं मला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. 43 गुणिले 5, 43 गुणिले 5 बरोबर 56 अधिक 32 अधिक 48 अधिक 42 अधिक काय क्ष, अधिक क्ष. ठीक आहे, आता 43 गुणिले 5 इथं आता गुणाकार करा. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 20 आणि 1 21. ठीक आहे, नंतर मित्रांनो आपण काय करूया, या सर्व संख्यांची बेरीज करून घेऊया. आता इथं आपण अशी मांडणी करूया, 56 नंतर 32 नंतर आहे 48 आणि नंतर आहे दोस्तांनो काय 42. आता या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे मला, तर आपण बेरीज करून टाकूया. 2 आणि 8 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18. तर हातचाला 1 इथं 8 देऊन टाकलं. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 16, 16 आणि 1 17. फाईन. तर या सर्व संख्यांची बेरीज किती येते दोस्तांनो, 178. मग आता 178 अधिक काय असणार आहे दोस्तांनो, क्ष. आता श ची जर मला किंमत काढायची असेल तर मला 215 मधनं 178 काय करावं लागतील, वजा करावं लागतील. म्हणजे 215 वजा 178 केलं तर मला कसली किंमत मिळणार आहे, मला किंमत मिळणार आहे श ची. आता करून टाकूया आपण लगेचच. 215 वजा 178. फाईन, वजा करायचं आहे आपल्याला. तर इकडनं एक हातचा घेतला, 15तून 8 गेले 7, परत देऊन टाकला. 11तून 8 गेले किती येणार दोस्तांनो, 3, आणि जो हातचा परत देऊन टाकला तर इथं येणार 0. तर क्ष ची किंमत जी असणार आहे, ती असणार आहे दोस्तांनो किती, 37. आता 37 आपल्या पर्यायामध्ये आहे का, तर येस, निश्चितपणे जो काही उत्तर आहे तो असणार आहे कोणता पर्याय, पहिला पर्याय. नंतर प्रश्न क्रमांक 5, परत एक वेगळ्या टाईपचा प्रश्न आलेला आहे. पहा, एका गटातील 14 मुलांचे सरासरी वय किती वर्ष आहे, 16.5 वर्ष आहे. त्या गटात आणखीन एक मुलगा आल्याने सर्वांच्या वयाची सरासरी किती झालेली आहे, 16. तर मित्रांनो त्यांनी नवीन मुलाचं वय विचारलेलं आहे. आता अशा टाईपचे जेव्हा प्रश्न येतात, एकेका वाक्याचा तुकडा पाडायचा. प्रथमतः मी फक्त हे वाक्य पाहणार, एका गटातील 14 मुलांचे सरासरी वय किती वर्ष आहे, सरासरी वय आहे 16 वर्ष. आता 16.5 वर्ष. आता सरासरी वय बरं का, सरासरी वय 16.5 वर्ष आहे. ठीक आहे, 16.5 वर्ष आहे इज इक्वल टू सर्व संख्यांची बेरीज मला सध्या तरी माहीत नाही. एकूण संख्या म्हणजे एकूण मुलं घेणार मी, ती असणार किती, 14. आणि सर्व संख्यांची बेरीज बरोबर धरून टाकलं मी काय, x. आता मला x ची जर किंमत काढायची असेल तर मला 16.5 गुणिले किती करावं लागेल दोस्तांनो, 14 करावं लागेल. मग आता 16.5 आणि 14चा गुणाकार जर केला, तो गुणाकार आपण करून टाकूया. तर तो गुणाकार येणार आहे दोस्तांनो लाईक 4 पंचे 20, नंतर 24 25 26, नंतर 4 1 4, 4 आणि 2 6, इथं अधिकचं चिन्ह देऊन टाकलं, 5 नंतर 6 आणि 1 0 11 13 2. आता दशांश चिन्ह एकानंतर आहे त्यामुळं इथं येणार. तर थोडक्यात जी काही यांच्या 14 मुलांच्या वयाची जी बेरीज असणार आहे ती असणार आहे किती, 231 वर्ष सगळ्यांच्या वयाची बेरीज असणार आहे. आता पुढचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे त्याने आपल्याला, त्या गटात आणखीन एक मुलगा आल्याने. आता गटात पहिल्यांदा किती मुलं होते, 14. त्या गटात आता आणखीन एक मुलगा आलेला आहे, म्हणजे एकूण मुलं झालेत किती आता, 15. तर गटात आणखीन एक मुलगा आल्याने सर्वांच्या वयाची सरासरी किती झाली, 16 वर्ष. परत एकदा हाच फॉर्म्युला घेणार,
सरासरी आता किती वर्ष झालेली आहे 16. ठीक आहे. गटामध्ये एक मुलगा आला, पहिल्यांदा गटात 14 मुलं होते, त्यात परत एक आला, म्हणजे आता एकूण मुलं किती झालेले आहेत तर 15. तर एकूण संख्या किती होणार 15. आणि इथं आपण इथं y लिहून टाकू. y म्हणजे 15 मुलांच्या वयाची काय असणार आहे बेरीज. मग आता y काढायचं मला. y बरोबर 16 गुणिले 15. इथं मला तिरकस गुणाकार करावा लागेल आणि पाढे येत असतील आपल्याला तर अतिशय उत्कृष्ट गोष्ट, पण सुरुवातीला टप्प्याटप्प्याने आपण नॉर्मलीच करण्याचा प्रयत्न करायचा. आता गुणाकार किती येतो लगेच इकडं पाहून घ्या. 16 गुणिले 15 30, 5 1 5 8, नंतर 6 1 0 14 240. तर हा गुणाकार जो येणार दोस्तांनो किती येणार आहे 240. आता आपल्याला काय विचारले त्यांनी की नवीन आलेल्या मुलाचे वय काय, तर 15 जणांच्या वयाची बेरीज येते 240. 14 जणांच्या वयाची बेरीज येते 231. 15 जणांच्या वयाची बेरीज येते 240. 14 जणांच्या वयाची बेरीज येते 231. तर जेव्हा आपण 240 मधनं 231 वजा करू, 240 वजा 231 वजा करू, आपल्याला उत्तर किती येणार आहे 9. आणि 9 वर्ष हे जे असणार आहे हे गटात नवीन आलेल्या मुलाचं काय असणार आहे वय असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार दोस्तांनो कोणता पर्याय, तर पर्याय क्रमांक 2. नंतर 6वा प्रश्न परत एकदा आपल्या स्क्रीनवरती. चला, क्रिकेटचा सामना सुरू आहे. क्रिकेटच्या सामन्यात एका दिवशी खेळाडूंनी रामूनी 15 धावा काढल्यात, गोविंदानी 33, कृष्णानी 58, माधवनी 0 धावा काढल्यात, गणेशनी 28 धावा काढल्यात, नामदेवनी 75 धावा काढल्यात आणि मनोहरनी 29 धावा काढल्यात. तर त्या दिवशी प्रत्येक खेळाडूंनी सरासरी किती धावा काढल्या, अशा टाईपचा प्रश्न आहे. मित्रांनो, आता आपल्याला सरासरी काढायची आहे, तर आपल्याला सर्व संख्यांची काय करावं लागणार आहे बेरीज. आता इथं सर्व संख्या म्हणजे कोणकोणत्या संख्या येतात ते, तर पहिल्यांदा संख्या येते किती 15, नंतर गोविंदाचे किती 33, गोविंदाचे 33, नंतर तुमच्या कृष्णाचे किती धाव आहेत तर 58, नंतर माधवनी काढलेल्या धावा किती आहेत 0, गणेशनी काढलेल्या धावा ज्या आहेत त्या आहेत 28 आणि नामदेवनी काढलेल्या धावा ज्या आहेत त्या 75, प्लस मनोहरनी पण धावा काढल्यात किती 29. तर सर्वप्रथम मला या सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल आणि बेरीज मला उजव्या बाजूला लिहावी लागणार. आता इथं बेरीज करूया. 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 आणि 8 30, 30 आणि 3 33, 33 आणि 5 38, हातचाला 3 इथं लिहून टाकलं आपण 8, नंतर 2 आणि 7 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 किती 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20, 20 आणि 3 23. तर एकूण धावा किती आहेत दोस्तांनो 238 धावा आहेत या सर्व क्रिकेटपटूंच्या. आता आपल्याला सरासरी काढायची आहे, म्हणजे या सर्व संख्यांच्या बेरजेला आपल्याला एकूण संख्यानी भागायचं आहे. आता इथे एकूण संख्या म्हणजे काय येणार दोस्तांनो एकूण खेळाडू. आता इथं एकूण खेळाडू किती आहेत पहा, हा रामू 1 आहे, हा दुसरा, कृष्णा तिसरा, नंतर माधव, माधवनी जरी 0 धावा काढलेल्या असल्या तरी तो एक खेळाडू आहे, तर हा चौथा, गणेश कितवा असणार आहे 5वा, नामदेव असणारे कितवा 6वा आणि मनोहर असणारे कितवा 7वा. तर असे एकूण 7 खेळाडू आहेत. मग आता ही सर्व संख्यांची बेरीज झालेली आहे किती दोस्तांनो 238 भागिले एकूण संख्या म्हणजेच काय एकूण खेळाडू. एकूण खेळाडू किती आहेत 7. आता मला याला भाग द्यायचा आहे. 238ला 7 भाग दिल्यानंतर 7 1 7, 7 त्रिक 21, 2 इथं देऊन टाकले, नंतर 7 चोक किती 28. तर थोडक्यात हा जो भागाकार येणार आहे हा येणार आहे किती 34. थोडक्यात या सर्व जे फलंदाज असतील म्हणा खेळाडू जे असतील त्यांच्या एकूण धावांची जी सरासरी येणार आहे ती येणार आहे किती तर 34. आणि इथं पर्यायामध्ये हा असणारे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आरामात समजून घ्या. सुरुवातीला बेसिक्सपासून सुरू करा. हळूहळू सगळ्या गोष्टी आवाक्यात येतात, टप्प्यात येतात. नंतर प्रश्न क्रमांक 7 दोस्तांनो आपल्या स्क्रीनवरती.
5 संख्यांपैकी 3 संख्यांचे मध्यमान 65 आहे, उरलेल्या 2 संख्यांचे मध्यमान 70 आहे, तर सर्व संख्यांचे मध्यमान किती? आता तुकडा पाडूया. 5 संख्यांपैकी 3 संख्यांचे, बरं 5 संख्यांपैकी 3 संख्यांचे मध्यमान किती आहे? तर ते आहे 65. आता इथं पार्टिशन करून घेऊया आपण. 3 संख्यांचे मध्यमान, मध्यमान म्हणजेच काय? सरासरी. तर फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे सरासरी बरोबर 65. किती संख्यांचे? एकूण संख्या किती आहेत? 3. आणि इथं जर मी x घेतलं, x म्हणजे काय असणार आहे? 3 संख्यांची बेरीज येणार आहे. मग आता x म्हणजे काय येईल दोस्तांनो? 65 गुणिले 3 बरोबर x येणार. आणि 65 गुणिले 3 बरोबर किती येणार? तर 15 नंतर 18 19. ठीक आहे. तर या 3 संख्यांची जी काही बेरीज आहे ती असणार आहे 195. आता पुढं काय म्हणतो तो? उरलेल्या 2 संख्यांचे मध्यमान 70 आहे. उरलेल्या 2 संख्यांचे मध्यमान 70 आहे. मध्यमान म्हणजेच काय? सरासरी. आता 70 आहे. किती संख्यांचे मध्यमान? 2 संख्यांचे. इथं आपल्याला प्राप्त होणार आहे सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज म्हणजे किती संख्यांची बेरीज प्राप्त होणार आहे? 2 संख्यांची. आता इथं दोस्तांनो आपल्याला काय करायचं आहे? परत तिरकस गुणाकार करावा लागेल. 70 गुणिले 2 बरोबर काय येणार आहे? y. y म्हणजे या 2 संख्यांची बेरीज असणार आहे. मग 70 गुणिले 2 किती येणार आहे दोस्तांनो? 140. 140 बरोबर येणार दोस्तांनो काय? y. पण आता प्रश्नाचा रोख वेगळा आहे. 5 संख्यांचे मध्यमान किती विचारलं त्यांनी? त्याने आपल्याला काय विचारलेलं आहे? या 5 संख्यांचे, सर्व संख्यांचे मध्यमान किती? मग आता 5 संख्यांचे मध्यमान जर करायचं असेल मला, तर मला या 3 संख्यांची बेरीज अधिक या 2 संख्यांची बेरीज करावी लागेल. आणि ती किती येणार आहे दोस्तांनो? 195 अधिक 140. पावर किती येते बेरीज? 0 आणि 5. बरं का, इथं आले 5. 4 आणि 9. 4 आणि 9 आले 13. नंतर 2 3. 335. आता 5 संख्यांची बेरीज आहे दोस्तांनो किती? 335. आणि किती संख्या आहेत एकूण? एकूण संख्या आहेत 5. मग आता मला काय करावं लागणार? 335 भागिले करावं लागणार मला 5. आणि भागाकार केल्यानंतर 5 × 5, 5 × 30 आणि 3 आणि 5 × 7 35. तर उत्तर जे येणार आहे माझं ते येणार आहे दोस्तांनो किती? 67. तर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. मग प्रश्न क्रमांक 8 परत एकदा आपल्या स्क्रीनवरती. 5 संख्यांचे मध्यमान 44.4 असून त्यापैकी 3 संख्यांचे मध्यमान किती आहे? 42. त्यापैकी 3 संख्यांचे मध्यमान आहे 42. चौथी आणि 5वी संख्या समान असेल तर 5वी संख्या खालीलपैकी कोणती? जास्त लोड घ्यायचा नाही. एक एक स्टेटमेंट पाहू. हे बघा, पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? 5 संख्यांचे मध्यमान 44.5 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया? 5 संख्यांचे मध्यमान, मध्यमान म्हणजेच काय? सरासरी. तर सरासरीच्या ठिकाणी आपण 44.4 लिहून टाकू. ठीक आहे. किती संख्यांचे मध्यमान येते? म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 5. आणि वरती काय येणार आहे? सर्व संख्यांची बेरीज येणार आहे. सर्व संख्यांची बेरीज येणार आहे. मग आता परत एकदा मला तिरकस गुणाकार करायचा आहे. 44.4 गुणिले 5 बरोबर येणार आहे काय माझं? x. चला दोस्तांनो गुणाकार करूया. सध्या या दशांशाला आपण सोडून देऊ. गुणिले 5 करून टाकू. 444 गुणिले 5 20. नंतर 20 आणि 2 22. नंतर 22. आता दशांश एकानंतर होता तर ऑब्वियसली दशांश इकडनं एक संख्या सोडून असणार. थोडक्यात 5 संख्यांची बेरीज किती येणार आहे? 5 संख्यांची बेरीज येणार आहे किती? 222. आता परत या 5 संख्यांपैकी पुढचं विधान काय? 3 संख्यांचं मध्यमान आहे 42. 3 संख्यांचं मध्यमान आहे 42. चला परत एक पार्टिशन करून घेऊ. 3 संख्यांचं मध्यमान आहे 42. 3 संख्यांचं मध्यमान 42. हे मध्यमान एकूण संख्या किती आहेत? 3. आणि इथे लिहून टाकतो मी y. y म्हणजे काय असणार आहे दोस्तांनो? या 3 संख्यांची बेरीज आपल्याला प्राप्त होणार आहे. मग आता 42 गुणिले 3 परत एकदा मला तिरकस गुणाकार करावा लागणार.
ते मला प्राप्त होणार आहे y. तर 42 गुणिले 3 किती होणार आहे दोस्तांनो, तर 3 दुणे 6 आणि 12. ठीक आहे, म्हणजे हे असणार y. आता y म्हणजे सांगितलंय तुम्हाला की 3 संख्यांची बेरीज आहे. आता आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की चौथी आणि पाचवी संख्या समान असेल, चौथी आणि पाचवी संख्या समान असेल तर पाचवी संख्या खालीलपैकी कोणती. फाईन. आता आपल्याला काय करावं लागणार आहे की 222 मधनं मला वजा करावं लागणार किती, 126. 222 वजा 126 वजा केल्यानंतर मला दोन संख्यांची, फक्त दोन संख्यांची बेरीज येणार आहे. कोणत्या दोन संख्या असणार त्या, चौथी आणि पाचवी संख्या. चला आता यांची वजाबाकी जर केली तर दोस्तांनो पहा बरं किती येते, 222 वजा 126. 12तून 6 गेले 6, हातचा देऊन टाकला, इथनं एक घेतला, 12तून 3 गेले 7 8 9 आणि देऊन टाकला, हातचा देऊन टाकला 96. तर थोडक्यात 96 जे आहे ती, ही जी बेरीज आहे 96 ही चौथ्या आणि पाचव्या संख्येची बेरीज आहे. पण आता आणखीन एक विधान केलंय त्यांनी, चौथी आणि पाचवी संख्या कशी आहे, समान आहे, समान. मग जेव्हा या 96ला मी 2 भाग देईन तेव्हा 2 समान भाग पडतील. मग आता इथं काय करावं लागणार मला, 2 1 2, 2 नंतर 8. ठीक आहे, तर थोडक्यात 48 जी आहे ती असणार आहे चौथी संख्या आणि 48 जी असणार आहे ती असणार आहे पाचवी संख्या. त्यापैकी आपल्याला पाचवी संख्या विचारलेली आहे. चौथी जरी विचारली असती तरी तेच उत्तर आलं असतं, पाचवी जरी विचारली तरी तेच उत्तर येणार आहे. आणि उत्तर किती असणार दोस्तांनो, 48 म्हणजे पहिला पर्याय. नंतर दोस्तांनो प्रश्न क्रमांक 9 परत एक आपल्या स्क्रीनवरती. प्रश्न नीट वाचन करणे. 5 विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी 66 आहे. 6व्या विषयाचे गुण मिळाल्यानंतर गुणाची सरासरी 68 होते. तर 6व्या विषयात मिळालेले गुण किती. आता इथं परत एकदा आपण 2 भाग करून घेऊयात. पहिलं स्टेटमेंट, 5 विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी किती आहे, 66. फॉर्म्युला आपल्या समोर आहे, सरासरी किती आहे 66, विषय किती आहेत 5. ठीक आहे, आणि इथं x म्हणजे काय असणार आहे, या 5 विषयाच्या मार्कांची गुणांची जी आहे ती बेरीज प्राप्त होणार आहे. मग दोस्तांनो तिरकस गुणाकार करावा लागणार. 66 गुणिले 5 बरोबर असणार काय, x. आता 66 गुणिले 5 बरोबर किती येणार, तर 30 नंतर 30 33. ठीक आहे, तर x. आता हे x म्हणजे काय असणार दोस्तांनो, x म्हणजे असणार आहे 5 विषयात मिळालेले एकूण गुण. x म्हणजे असणार 5 विषयात मिळालेले एकूण गुण. आता 6व्या विषयाचे गुण मिळाल्यानंतर गुणांची सरासरी किती होते दोस्तांनो, 68. चला आता हा एक भाग, 6वा विषय मिळाल्यानंतर गुणांची सरासरी किती होते, 68. परत एकदा आपला फॉर्म्युला आपल्या समोर आहे, 68 बरोबर कितवा विषय मिळाल्यानंतर 6वा. ठीक आहे, तर इथं लिहून टाकलं आपण 6 आणि इथं लिहून टाकलं y. दोस्तांनो आता मला परत एकदा तिरकस गुणाकार करावा लागणार. 68 गुणिले 6 बरोबर काय येणार आहे, y. आता इथं गुणाकार करून टाका. 6 8 जा 48, 48 6 6 36, 36 आणि 4 40. बरं का, 408 बरोबर काय येणार आहे दोस्तांनो, y. हे y काय असणार आहे, y असणार आहे 6 विषयांमध्ये मिळालेल्या एकूण गुण. आता मला 6व्या विषयातले जर गुण काढायचे असतील तर मला या संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल. थोडक्यात मला 408 वजा किती करावं लागणार आहे, 330. आता ते किती येणार आहे, तर 408 वजा 330 सोप्या प्रकारे करून टाकूया. 8 हातचाला 1 घेतला, या इथं आले 7 नंतर 0. तर मित्रांनो 6व्या विषयात जे गुण मिळालेले असतील ते असणार आहेत किती, तर 78, जो की आहे पर्याय 3. मग प्रश्न क्रमांक 10. एका शाळेतील 14 शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या एकूण पगाराची सरासरी 6250 रुपये निघते. मुख्याध्यापकांचा पगार वगळल्यास शिक्षकांच्या पगाराची सरासरी 6140 रुपये होते.
तर मुख्याध्यापकांचा पगार किती असावा? आता इथं आपण काय करूया की 14 शिक्षक आणि मुख्याध्यापक, 14 शिक्षक आहेत आणि एक कोण आहे, तर एक आहे प्रिन्सिपल. बरं का, याला प्रिन्सिपल म्हणून टाकूया, ज्याला आपण मुख्याध्यापक म्हणतो. म्हणजे एकूण किती जण झाले दोस्तांनो? हे झाले एकूण 15 जण. आता 15 जणांच्या एकूण पगाराची सरासरी किती आहे दोस्तांनो? 6250. फॉर्म्युला आपल्या समोर आहे. सरासरी किती आहे? 6250. किती जणांच्या पगाराची सरासरी आहे? तर ती 15 जणांच्या पगाराची सरासरी आहे. म्हणजे एकूण संख्या किती असणार आहेत? 15. इथं आपण x लिहून टाकू. x म्हणजे मित्रांनो या सर्व लोकांना जो काही मिळणारा जो पगार आहे त्यांची एकत्रितरित्या केलेली बेरीज. आता इथं मला परत एकदा तिरकस गुणाकार करावा लागणार, तेव्हा मला या सर्व 15 लोकांचा एकूण पगार मिळणार आहे. चला दोस्तांनो करूया आपण. 50 गुणिले किती आहे? 15. चला द्या. 50 नंतर 25 नंतर 10 आणि 2 12 नंतर 30 आणि 1 31 9 अधिक 0 5 2 6. तर आता 5 7 3 9 हा जो आहे दोस्तांनो, बरं इथं लिहून टाकतोय मी, 93,750 रुपये एवढा जो काही पगार आहे हा 15 जणांच्या पगाराची एकूण बेरीज आहे. आता पुढचं स्टेटमेंट काय म्हणलं? मुख्याध्यापकांचा पगार वगळल्यास. मुख्याध्यापकांचा पगार आता वगळून टाकलेला आहे. मग आता मुख्याध्यापकासकट किती जण होते टोटल? शिक्षक आणि मुख्याध्यापक 15. आता मुख्याध्यापकाचा जर पगार वगळला तर मित्रांनो किती जणांचा पगार उरणार? 14 जणांचा. तर शिक्षकांच्या पगाराची सरासरी किती होते? 6140. परत एकदा आपला फॉर्म्युला 6140. ठीक आहे, ही सरासरी होते. मुख्याध्यापकांचा पगार वगळल्यास टोटल जण किती आहेत? 15. त्यात मुख्याध्यापकाचा पगार वगळला म्हणजे एकूण लोक किती राहिले? 14. तर 14 जणांचा पगार जो आहे त्याची बेरीज जी येणार आहे ती आपण y धरूया. मग परत एकदा तोच प्रकार तिरकस गुणाकार करावा लागणार. इथं 6140 गुणिले मला काय करायचं? 14 बरोबर किती येईल ते पहा. 6140 गुणिले 14. आता इथं 16 5 24 प्लस 0 4 1 6 6 9 5 8. तर मित्रांनो हा जो आहे ना इथं आपण लिहून टाकूया. हा जो पगार आहे 85,960 रुपये हा जो पगार आहे हा 14 जणांचा एकत्रितरित्या पगार आहे. आता 15 जणांच्या एकत्रित पगारातून जेव्हा मी 14 जणांचा एकत्रित पगार काढून टाकीन तेव्हा मला मुख्याध्यापकांचा खऱ्या अर्थाने पगार मिळणार आहे. तर मित्रांनो जेव्हा या संख्येतून आपण ही संख्या वजा करू तेव्हा आपल्याला मुख्याध्यापकांचा पगार जो आहे तो प्राप्त होणार आहे. मग आता 93,750 वजा 85,960 केलेला आहे. तर आता किती पगार प्राप्त होणार आहे? तुम्ही जर वजाबाकी कराल तर इथं 0 येणार, नंतर या इथं 15तून 6 गेले, इथं 9 येणार, नंतर इथं येणार तुमचं 7 आणि परत एकदा येणार तुमचं 7. त्यामुळं मुख्याध्यापकाचा जो काही पगार असणार आहे तो असणार आहे किती रुपये? तर हा असणार आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो आपल्याला लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चला धन्यवाद.